नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही बॅग कशी शिवायची ते दाखवली. हिला टोटल 4 पॉकेट आहे. आता ज्या ताईंनी या बॅगीची कटिंग आणि स्टिचिंग नसेल बघितली ना, त्यांच्यासाठी मी तुम्हाला या बॅगीची कटिंग आणि स्टिचिंगची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते. तुम्ही टायटलवरती क्लिक केलं की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल. त्यावरती तुम्ही अगोदर या बॅगीची कटिंग आणि स्टिचिंग बघा. आणि ही मी बिना झिपची बनवलेली होती बघा. हिला कुठल्याही प्रकारची झिप वापरलेली नव्हती त्या बॅगमध्ये. म्हणजे कटिंग स्टिचिंगच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिला झिप कशी अटॅच करायची ना तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्कीच मैत्रिणींनो, तुमच्यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे ना तो पण युजफुल ठरणार आहे, आवडणार आहे. तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर मैत्रिणींनो, आता बघा आपल्याला इथे झिप अटॅच करायची आणि आतलं पॉकेट थोडंसं खाली आहे आपलं. तर आपल्याला इकडनं झिप अटॅच करायची. तर याची रुंदी सांगते मी तुम्हाला किती आहे ते. तर बघा 11 इंच आहे याची रुंदी. तर आपल्याला झिप आहे ना ती दोन्ही कडेला वाढव राहील अशा पद्धतीने घ्यायची. म्हणजे 4 बोटं दोन्ही कडेला वाढव राहील एवढी झिप आपल्याला वाढव घ्यायची. तरी मी तुम्हाला सांगते तुम्ही झिपची लांबी किती घेतलेली आहे ते. तर 18.5 इंचाची झिप घेतली आहे. आता याच्यामध्ये 2 रनर आपण वळून घेऊया, एक या साईडने आणि एक या साईडने. ठीक आहे. तर रनर वावताना बघा एका साईडने रनर वाहून घ्यायचं, दुसऱ्या साईडने थोडासा भाग कट करायचा, खालीवर पार्ट पाहिजे मगच रनर वावलं जातं. दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने रनर आहे ते मी वाहून घेतलेला आहे. आणि जो आपण झिप कट केलेला पार्ट होता मागे पुढे तो आता स्ट्रेट कट करून घेतला. आता त्यानंतर दोन्ही कडेला आपल्याला ही झिप आहे ती एका कापडाने फिनिश करून घ्यायची आहे. तर कापडाची लांबी बघा इथे 3 बाय 2.5 इंचाचा मी ते अंदाजेच चौकोन आहे तो कट करून घेतलेला होता. आणि तो आपल्याला झिपच्या वरच्या साईडनेच अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि स्टिच करून घ्यायचा आहे बघा. आणि टर्न केल्याच्या नंतर तो या पद्धतीने दिसेल. आता दोन्ही कडेला जेवढा वाढव कपडा येतो असा आतमध्ये फोल्ड करायचा आणि नंतर इकडनं तर अगोदर दोन्ही कडा आपण स्टिच करून घेऊया या पद्धतीने. ठीक आहे. आणि जो वाढव कपडा येतो अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी फिनिशिंग सहित आपली ही जी झिप आहे ती फिनिश होते. आता जशी आपण इकडच्या साईडने झिप फिनिश केली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण मी ही झिप आहे ती सेम अशाच पद्धतीने फिनिश करून घेते. ठीक आहे. तर तुम्हाला मी इथे एक साईड करून दाखवली. अशा प्रकारे मैत्रिणींनो, दुसऱ्या साईडने पण मी हा जो पार्ट आहे तो फिनिश करून घेतलेला आहे एका कापडाने. ठीक आहे. आता या झिपचा आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला ही झिप फोल्ड करायची आणि बरोबर सेंटरला इथे मार्क करून घेऊ. तर बरोबर इथे सेंटरला मार्क करून घेतला. रनर थोडेसे बाजूला लोटायचे आणि या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची. आता त्यानंतर आपण जी बॅगला तुम्ही झिप लावत असाल कोणती बाजूची असू द्या कोणत्याही साईजची, तर त्याचा आपल्याला बघा 11 इंच रुंदी आहे ना, तर याचा आपल्याला सेंटर काढायचं. तर 5.5 इंचावरती मी मार्क केलेला आहे. आणि वरचा जो पार्ट आहे ना म्हणजे खालच्या आणि वरच्या दोन्ही पार्टला मार्किंग केली. आणि या पद्धतीने बरोबर सेंटरला सेंटर आपल्याला मॅच करायचा. आणि अशा पद्धतीने ही झिप आहे ती राईट साईड वरतूनच ठेवायची आहे तिची. आणि या पद्धतीनेच स्टिच करून घ्यायची आहे बघा इथपर्यंत कडेपर्यंत. ठीक आहे. तर मी इथे अगोदर आहे ना टाचणी लावून घेते. तुमची कोणती बॅग असू दे तिला झिप लावायची असेल ना तर तुम्ही पद्धत सेम हीच असणार आहे, फक्त तुमची साईजमध्ये चेंजेस होऊ शकतो झिपच्या. तर जशी माझी 11 इंच रुंदीची होती ना तर मी 18.5 इंचाची झिप घेतली. आता बघा जशी टाचणी लावली तशीच आपल्याला ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे. स्टार्टिंगला लॉकची टीप देऊन घेतली मी आणि मध्ये मध्ये येणारी टाचणी पण काढून टाकायची आणि एंडिंगला पण लॉकची टीप देऊन घ्यायची. ठीक आहे. तर या पद्धतीने एका साईडची आपली ही झिप आहे ती स्टिच करून झाली. आता दुसऱ्या साईडची पण झिप आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. तर बघा हा सेंटर आणि हा सेंटर मॅच करायचा. इथे एक टाचणी लावून घ्यायची आणि या पद्धतीने आता हे जे रनर आहे ते आपल्याला पूर्णपणे ओपन करून घ्यायचे आहेत. म्हणजे कडेला लोटायचे आणि ही राहिलेली दुसरी साईडची झिप आहे ती पण आपण ॲज इट इज स्टिच करून घेऊया. ठीक आहे. आणि खूप सोपी आहे मैत्रिणींनो पूर्ण बॅग शिवून झाल्यानंतर पण झिप लावायला. पण ज्या ताईंना म्हणजे 1 रुपया खर्च न करता बॅग कशी बनवायची पाहिजे असेल तर तुम्ही बिना झिपची पण बनवू शकता. तर या पद्धतीने आपली ही झिप स्टिच झाली. आता यावरती ना मी परत डबल टिपा देऊन घेते. ठीक आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी यावरती परत डबल टिपा पण देऊन घेतलेल्या आहे. या झिपवरती रनर अशी बाजूला केले आणि या झिपवरती डबल टिप देऊन घेतली आणि परत इकडच्या साईडने पण डबल टिप देऊन घेतली आहे. आणि बघा किती सुंदर अशी आपली पूर्ण बॅग शिवून झाल्यानंतर झिप कशी लावायची ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता ज्यावेळेस ही बॅग कटिंग स्टिचिंग दाखवली होती त्यावेळेस पण मी तुम्हाला याच्यामध्ये नोटबुक आहे ते ठेवून दाखवले होते आणि आत्ता पण दाखवते. म्हणजे झिप लावल्यानंतर तुम्हाला असं वाटायला नको की आपल्या नोटबुक वगैरे बसतील की नाही. तर बघा 2 नंबरच्या पॉकेटमध्ये मी ह्या साईजच्या नोटबुक ठेवले होते आणि वरच्या पॉकेटमध्ये मी ह्या साईजच्या नोटबुक
ठेवले होते. आणि अजून पण बघा मी फक्त 2 ठेवले, त्याच्यात अजूनच स्पेस शिल्लक आहे बघा, याच्यात पण अजून स्पेस शिल्लक आहे आणि याच्यात पण तुम्ही अजून नोटबुक आहे ते ठेवू शकता. आणि त्याचबरोबर आपण ही झिप आहे ती अशा पद्धतीने क्लोज करून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित आपल्या ह्या ज्या वह्या आहेत त्याच्यामध्ये आरामात बसतात. आणि वरच्या पॉकेटमध्ये तरी मी अजून काहीच ठेवलं नाही. तुम्ही याच्यामध्ये बघा छोटीशीच डायरी ठेवली मी. आणि या पद्धतीने आपली झिप लावल्याच्या नंतर ही जी बॅगीचा आकार आहे किंवा लुक आहे तो फायनल लुक अशा पद्धतीने आलेला आहे. बघा पूर्ण बॅग शिवून झाल्यानंतर झिप पण लावली आपण आणि सोबत मी तुम्हाला याच्यामध्ये नोटबुक पण ठेवून दाखवले. तर मैत्रिणींनो, कशी वाटली मैत्रिणींनो तुम्हाला आपली झिप लावण्याची आजची आयडिया, ते पण मला नक्की सांगा. आणि त्याचबरोबर ज्यात कोणत्या ताईंनी ह्या बॅगीची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मिस केला असेल तर त्यांच्यासाठी याची लिंक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते. तुम्ही नक्की चेकआउट करा, म्हणजे त्यावरती तुम्हाला अगोदर या बॅगीची कटिंग स्टिचिंग बघायला भेटेल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बॅगीला झिप कशी लावायची तेच तुमच्यासोबत दाखवलेलं आहे. आवडली असेल पद्धत तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.